यावली ते तडवळे या रस्त्याच्या मागणीसाठी पालकांसह विद्यार्थ्यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभ्यास करत अनोखे आंदोलन केले। बार्शी तालुक्यातील यावली ते तडवळे हा 5 किलोमीटरचा रस्ता गायब झाला आहे। या रस्त्यावर दोन्ही बाजूने अतिक्रमण केल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे। 25 वर्षांपासून शेतकरी, विद्यार्थी, महिला यांना रहदारीसाठी रस्ताच उरला नाही। 2.5 किलोमीटर अंतरावर मध्यभागी लोखंडे वस्ती असल्यानं तिथं सुमारे 200 नागरिक राहतात। त्यांना जाण्यासाठी रस्ताच उरला नसल्यानं तिथल्या शेतकऱ्यांनी दुधाचे कॅन्ड तर विद्यार्थ्यांनी दप्तर घेऊन सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं। पूनम गेट इथं या विद्यार्थ्यांनी ठाण मांडून अभ्यासास सुरुवात केली। विद्यार्थी आंदोलन करत असल्याचे दिसताच पोलिसांनी तात्काळ जिल्हा प्रशासनासोबत त्यांची भेट घडवून आणली। सार्वजनिक बांधकाम विभागास कळवून तात्काळ मुर्मीकरण करण्याचा आदेश देण्यात आला। त्यामुळे विद्यार्थी आणि शेतकरी पुन्हा आपल्या गावी परतले। या आंदोलनात स्वाती लोखंडे, आयुष लोखंडे, मंगल लोखंडे आदींचा सहभाग होता। दरम्यान शाळेला जाण्यासाठी आम्हाला रस्ता द्या। 3 वर्षांपासून मी पायी चालत जाते, सायकल जाऊ शकत नाही असा रस्ता आहे। पायी येण्या जाण्यात खूप वेळ जातो। जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ता करून द्यावा अशी मागणी विद्यार्थिनी प्राची लोखंडे हिनं यावेळी बोलताना दिली। मी यावली आणि तडवळे दोन्ही गावाच्या मध्ये राहते आणि तिथे आम्हाला शाळेत जाण्यासाठी खूप अडचणी येतात। पाठ नसल्यामुळे काटे टोचतात, खिळे घुसतात, पडत्या पावसाची आम्हाला खूप अडचणी येतात शाळेत जाण्यासाठी। माझी एवढीच मागणी आहे जिल्हाधिकाऱ्यांना की आमच्या इथला आम्हाला रस्ता बनवून मिळावा, हीच माझी विनंती आहे।